हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद, वाचेची सद्गद जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथ जासील जनी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोणी श्री हरी जपे सदा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, महायोग पीठे तटे भीमरथम, वरम पुंडलिकाय दातुर्मुनीन्द्रे, समागत्यं तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंग करू दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्याद्रि लक्षणम, एकम नित्यमिमलमचलम सर्वादि साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उद्धारा स्वप्न देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्वैतजनी देवाची। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा,
तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी ओम ब्रह्मानंदम ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम ब्रह्मा दत्त अत्रि नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांताबाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदादा नारायण बाबा माने बाबा गुरुवरे सोमसे बाबा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा 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 पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा लहान पण खूप अति महान असा आणि जडजीवांना उपदेश करणारा असा ग्रंथ हरिपाठ या ग्रंथातील 26व्या क्रमांकाचा अभंग आहे विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार हा उचित असतो. परिहार हा असा की दरवर्षीप्रमाणे आपला चालू असलेला अखंड नामयज्ञ आळंदी वारी कल्याण आंबिवली टिटवाळा शहापूर सळांबे आसनगाव आदी भागातून शमशेरपूर नागवाडी गोरसरवाडी किंवा आपल्या पंचक्रोशी मधून दरवर्षी आपण वारी निमित्ताने वारी पायी वारी नाही जमली तरी आपण गाडीची वारी म्हणा गाडीने वारीला येतो आणि त्या आज 11 वर्ष झालं हा सतत नामयज्ञ सुरू आहे. आपलं थोर भाग्य आहे की आपण वारीला येणं होतं. बघा आपल्या आजूबाजूचा परिसर आजूबाजूला किती लोक आहेत. सगळ्यांचं भाग्य लागतं तीर्थक्षेत्राला येण्यासाठीही. तीर्थवृत्त भाव धरी रे करुणा तीर्थवृत्त नेम भावे विना सिद्धी. तीर्थ करायला सांगतात माऊलींचाच आहे सर्व सुखगोड शेवटच्या ह्याच्यातला माऊली सांगतात तीर्थयात्रा करायला हवी. जोपर्यंत आपल्याला शरीर व्यवस्थित आहे तोपर्यंत ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपले इंद्रिय साथ देत आहेत तोपर्यंत करणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराने आपल्याला निर्माणच त्यासाठी केलेलं आहे. देवे दिला देह भजन गोमटा किंवा दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोगगा. ज्यासाठी जी गोष्ट दिली त्यासाठी ती गोष्ट वापरली जाणं
आद्य कर्तव्य हे ज्या गोष्टीसाठी जी गोष्ट दिलेली आहे. जसा पखवाज वाजवण्यासाठी आहे, माईक चालण्यासाठी आहे, ते चाललं नाही तर आपण ठेवू का? शो म्हणून ठेवू का? घड्याळ बंद हातात घालू का? आपण नाही घालणार. तसंच आहे महाराजांचा कृपा आशीर्वाद. ढोंडर महाराज आपल्याला हा दुसरा नाम यज्ञ आहे. कारण मी आल्या आल्याच इकडे तिकडे बघत होतो, मग असा भास होतो ना आपल्याला की महाराज इकडे कोपऱ्यात एका तिकडे का तिकडनं येतात आणि सांगतात हे पोरांनो हे करा ते करा, अजून भरलं नाही तुम्ही, घट भरला नाही, पूजा नाही, कुठे काकांना बोलवा लवकर करून घ्या, पटापट करा, नाश्ता करा, तयारी करा. वारंवार कोण सूचना देत होतं मला ते उणीव मला वाटत होती आतून. काळ सगळ्या गोष्टी विसरायला लावतो. काळ आता जेव्हा महाराज नव्हते ज्या दिवशी, त्या दिवशीची आणि आत्ताची आपली प्रत्येकाची स्थिती किंवा आपल्या घरातले जवळचाही माणूस गेलाय त्या दिवसाची स्थिती आणि आजची स्थिती, काळ लोपत चालत असतो. गोष्टी लांब करत जात असतो. आपलं महाराज म्हणजे प्रत्येकाचं. आणि आपण भाग्यवान आहेत का एवढा मोठी करोना महामारी आली त्यामधून आपण जिवंत आहे. आम्ही दैवाचे आपण आपल्याला वाटतं का आपण आहे भाग्यवान आहे म्हणून या मंडपात बसले. पहिलं भाग्य भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. पहिलं भाग्य. दुसरं भाग्य महाराष्ट्रात संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो. तिसरं भाग्य वैष्णव झालो. विठ्ठल विठ्ठल बहुत सुकृताची रोजचे अभंग वाटत नाही, ऐकत नाही, चाललंय हे रोजचे अभंग अर्थ लोकले पुराणी. गायनाच्या याच्यामध्ये अर्थ समजत नाही. म्हणजे कुठली चाल असेल त्याच्यामध्ये मन वाहवलं जातं आणि ते अर्थ कळत नाही आपल्याला. एक महान असे ग्रंथ आहे. ह्या माऊलींचे बघा, माऊली म्हणून आलो ना इथे आपण, कशाला आलो असतो? माऊलींनी एवढा मोठा पराक्रम केला. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञान ज्ञान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाट संत ज्ञानदेव माऊली म्हणून इकडे आलो. बरं माऊली पहिली नव्हती का? 11 वर्षापूर्वी होती ना माऊली. कशामुळे आलो? हा उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड हा जड देवा, उद्धरया जन जड देवा, जड देवा, उद्धरया जन जड हा अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया कारण, उद्धरया जन जड देवा, उद्धरया जन जड देवा, जड देवा, उद्धरया जन जड देवा, जड देवा, उद्धरया जन जड देवा. त्यांची कृपा झाली म्हणून वारी सुरू झाली. वारीच्या
पूर्वी महाराज सुरू करायच्या पूर्वी 11 वर्षापूर्वी महाराजांना म्हटलं, म्हणजे आमची चर्चा झाली, कल्याणला आले होते, आपण तिकडेच जाऊया ना, मठ आहे तिकडे, आनंद आश्रम आहे, तिकडेच सगळे जाऊया, म्हणजे असं चाललं होतं. पण महाराजांनी म्हणजे त्यांनी पाहिलं, 1 वर्ष जाऊन पाहिलं, या वारीच्या पहिले 2-3 वर्ष, पण तिथे जागा वगैरे खूप अपुरी पडायला लागली, द्वेष भाव नाही. इवलेसे रोप वाढला पाहिजे का थांबला पाहिजे? म्हणजे रोप लावल्यावर आपण तांबाटे कायजे, पण किराणा माल करतो आपल्या शेतात, भेंडी म्हणा, ते वाढलं पाहिजे ना, हा विस्तार. मग इकडे कुठे बाबांची कृपा, कुठे बाबांना भेटले, इकडे जागा दिली, भेटली, आणि इकडे आपला परमार्थ सुरू झाला. 11 वर्षापूर्वी माऊली होते, पण आपण येत होतो का सगळे इकडे? ह्या संख्येने येत होतो का महाराज? काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. नाही, आता हे बोलणं माझं आणि आपल्याला वाटणं फरक आहे याच्यात. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय त्यांच्या अभंगामधून 27 अभंगात किती वेळेस ना निवृत्तीचा जासू, निवृत्तीने दिले माझे हाती, किती वेळेस आलाय मला. त्याची जाणीव होणं. केले उपकार सांगू मी काय, पाप न करे आईसी माय, धर्मे त्यांचे आणि देखिले पाय, दिले अक्षय अभय दान गा, म्हणून आलो या देशा, म्हणून इकडे आलो. काय आळंदी कसलं काय घेणं? काही आता सांगा, असं पण आहे बरं का, अजून एक त्याच्यातलं अजून सांगतो. सगळे लोक इथे आलेत, इथे कसं असतं, आता जे शाळेत आहे त्यांचीच परीक्षा, त्यांचं काय घेणं आहे, जे बाहेर आहे त्यांचं काय संबंध नाही ना. म्हणून आता आपल्यामध्येच आपणच विचार करा, मी काय उद्देश घेऊन वारीला आलो. मला कीर्तन करायचंय म्हणून मी 4 वाजता उठलो, उद्देश सांगतोय मी, आणि खरं आहे ना ते, त्यासाठीच आलो मी. काही म्हणजे तुमच्याविषयी असं सांगत नाही मी, साधारण विचार मांडतोय की जेणेकरून आपल्याला कळेल. दुसरं म्हणेल, अरे तुम्ही वारीला दिसले नाही म्हणून मी आलो. प्रत्येक वर्षी असतात ना, ह्या वर्षी दिसले नाही तुम्ही, ते बोलायला नको म्हणून यायचं. उद्देश खूप पाप झालंय, थोडंफार कमी होईल, इंद्रायणीत आंघोळ करूया. उद्देश सांगतोय, सर्वसाधारण सांगतोय. म्हणजे 1 वर्षभरात बरेच काही गडबडी झाल्या. चला, मला गायला मिळेल, गायला पण मिळेल, पखवाज वाजवायला, म्हणजे त्याच्याशिवाय परमार्थ नाही. पण मी सांगतोय उद्देश, म्हणजे ही गोष्ट मुद्दाहून सांगतोय किंवा चुकीच्या याने घेऊ नका. उद्देश सांगतोय की माझा काय उद्देश आहे. मी नामस्मरणाला आलोय, सततम कीर्तयंतमा घडलं पाहिजे, पुण्य पावन भूमी. म्हणजे जेव्हा संशोधन झालं तेव्हा 5 किलोमीटरचा परिसर हा माऊलींच्या चेतनेने व्यापलेला आहे. 5 किलोमीटर त्याच्यामध्येच आहे आपण. म्हणून मठालाही जागा जरी पाहिली, आळंदी आपल्या याला दिंडीला जरी जागा जरी पाहिली, तर 5 किलोमीटरच्या सर्कलमध्ये असणं गरजेचं आहे. माऊलींचा प्रभाव तिथपर्यंत असतो. म्हणून त्या याच्यामध्ये, ह्या पावनभूमीमध्ये आपले कितीतरी आपली अवस्था होत नाही. जे नाना प्रश्न आहेत, ध्यान लागत नाही, बैठक होत नाही, कळत नाही. शुद्धता करून इथे शुद्ध झालं पाहिजे. आणि जेवढं होईल सततम कीर्तयंत महा, विठ्ठल 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 कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. माऊलींची कृपा आहे महाराज, संतांची कृपा आहे.
ढोंडर महाराजांची कृपा आहे म्हणून आपण ह्या मंडपात बसलोय. आज त्यांची उणीव मला म्हणजे आल्या आल्याच समजली. उणीव महाराज कुठे, उठबैस कुठे, स्त्रियांनी इकडे ह्या बाजूला बसा, पुरुषांनी ह्या बाजूला बसा. बरोबर टायमाशीर सगळ्या गोष्टी एकदम फिट टायमामध्ये. हे कालच पूजा व्हायला पाहिजे होती, कारण जसं कुठलंही आपण आता उद्देश आहे, उद्देशाचं पण आपण रात्र गेली, सकाळी आपण केली या सगळ्या गोष्टी. मी ती महाराजांची कृपा किंवा महाराजांचं ते प्रभाव होता आणि त्यांच्या प्रभावामुळे आज मी विचारलं तर ह्या वर्षी रोजच्या दरवर्षीपेक्षाही ह्या वर्षी खूप मंडळी आली. हे कोणाची कृपा नाही बरं का, ही महाराजांची कृपा आहे. म्हणजे वाटत असेल असं वाटून देऊ नका का बंधू आहे म्हणून मी बोलतोय, काहीच नाही, काही घेणं देणं नाही. ते नसतंच महाराज, हे ऋणानुबंधाचे नाते म्हणून तुम्ही इकडे, तुम्ही तिकडे, तुम्ही त्या कुळामध्ये, तुम्ही संपत्ती किती, तुम्ही कुठल्या काय प्रारब्ध घेऊन आलो, हे प्रारब्धाच्या गोष्टी. परमार्थामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मरामो आहे, त्याची ओळख करून द्यायला संत गरज आहे आणि त्या संतांमुळे आपण इथे बसलेले. म्हणून केले उपकार सांगू मी काय, कारण काय त्यांनी उपकार केले हे. आणि वाटत असेल महाराज नाहीये महाराज, आणि हे पण एक सांगून जातो की त्या जड शब्द आहे, ठीक आहे. त्या स्त्रीला विचारा जिचा पती तिच्यापासून हिरावून गेला. तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्त दुःख साधकाला झालं पाहिजे. आपले गुरुवारी आपल्यापासून सद्गुरू नाहीयेत, आपल्या म्हणजे आपल्यापासून नाहीयेत, लांब गेलेले आहेत. दुःख झालं पाहिजे. एक निष्ठता माहिती आहे, एक निष्ठता 42 वर्ष अनुष्ठान केलं कोणी हो, 42 दिवस अनुष्ठान केलं कोणी, निळोबा राहिली. 42 दिवस का? अरे देव स्वतः आले. निळोबा राय, मी आलोय स्वतः देव. आम्ही न ओळखीची देवा. निळा म्हणे आम्ही न ओळखीची देवा, तुक्याचा धावा करीत असे. किती प्रेम संतांवर. गुरुचरिणी ठेविता भाव, फक्त गुरुचरणावर भाव त्यांचा. म्हणजे त्यांच्या चरणावर भाव जरी ठेवला, देव वेगळा बघायची गरज नाही. देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. तेच देव, तेच संत आहे. कारण देव त्यांच्यामुळेच कळला, त्यांच्यामुळेच म्हणून आलो या देशात. त्यांच्यामुळे समजलं की काय असतो देव, देव कसा असतो, काय असतो, कुठे शोधायचा असतो. म्हणून ही उजळणी करून घ्यायला इकडे आलोत ना आपण. आपला उद्धार करून घेतला पाहिजे. आपलं नामस्मरणावरती पकड मजबूत करून घेतली पाहिजे. जेवढं होईल तेवढं सततम कीर्तयंत महा, हे करून घेतलं पाहिजे. विठ्ठल 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 साधू थोर दान, 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 साधू थोर दान. कलियोगी कलियोगी दान, कलियोगी कलियोगी. साधू थोर दान, 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 साधू थोर
मी आमच्या मंडळामध्ये कायम बोलत असतो, बाबा आहे तोपर्यंत सहवास करून घ्या. समोरचे बाबा आहेत म्हणजे इथेच शिष्य आहे त्यांचे, तोपर्यंत सहवास करून घ्या. कमीत कमी जेवढं जमेल तेवढं मुक्काम, 24 तास त्यांच्या बरोबर सहवास, 24 तास. मग नंतर बाबा आता श्रीपाद बाबा, जेव्हा होते तेव्हा काय केलं आता उड्या मारतात श्रीपादावांच्या नावाने. तेव्हा मी सांगतो का नंतर मग उड्या मारशाल. काय केलं होते तेव्हा, काय केलं महाराज होते तेव्हा, काय केलं, काय सेवा केली गुरु म्हणून. आपली आपण करा सोडवण, ते नाही म्हणायचे, आपली आपण सोडवण करा. दुसऱ्याकडं दोष बघायचेच नाही. दोष बघितले ना म्हणजे आपण एखादा माणूस, तो माणूस आहे, तो जिवंत आहे, देवाने ठेवलंय, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. तो असा तो तसा. याच्यामुळे सत्य म्हणजे खूप, ही गोष्ट खूप चांगली नाही हा, शब्द आठवत नाही, ते खूप खराब आहे ही गोष्ट. आम्ही कायम चर्चा करत असताना ना बोलत असतो, दोष एकदम वजा सोडून द्या, चांगलं काय ते घ्या आणि जवळ करा. चांगले गुण घ्या का, म्हणजे आपण एवढं म्हणजे एवढं मोठं झालो का, देवाने त्याला वृक्षाचे पान चाले या शरीर, त्याच्यापेक्षा आपण शान आहे. म्हणजे कोणी असो, तो भले दुश्मन असो, चुकीचा माणूस असो, पण ठेवलंय ना काहीतरी, देवाला वाटतंय ना, आपण कोण त्याला द्वेषी ठरवणार वगैरे. चांगले गुण घ्या, पुढे चला, नाही आवडत पुढे चला. सांगायचा मुद्दा हाच की बाबा असताना आपण काय केलं, उठसूट घरी कधी नाही, उठसूट चालले शहापूर म्हणजे इकडे या भागात यायचे. मी सख्खा भाऊ असूनही असे एवढ्या वेळास घरी आले असते. किती म्हणजे एवढ्या पण नसतील. याचा अर्थ समजतो, माझं प्रेम नाही किंवा त्यांना माझ्याविषयी प्रेम नाही असं आहे का. प्रत्येक गोष्ट मला विचारल्याशिवाय करत नव्हते महाराज, असं आहे का गोष्ट. तसं नाही. येतो हिताचा कळवळा, बुडते हे जन न देखेवे डोळा, बुडते जन न देखेवे डोळा, बुडते जन न देखेवे डोळा, बुडते जन न देखेवे डोळा. येतो कळवळा भरोनिया, येतो कळवळा भरोनिया, येतो कळवळा भरोनिया. बुडते हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा भरोनिया, येतो कळवळा भरोनिया. बुडते हे जन न देखेवे डोळा. कशासाठी. आपलं गणित आपण सोडायचे. बोलायचाच भात, बोलायचीच कढी, जेवण या कोण तृप्त झाला. आपलं गणित आपण सोडायचे स्वतः. आता एक महाराज बोलत होते, येता येता आपल्याला एकट्याला जायचंय. आता आपण एकटं जाणार, म्हणजे जाताना म्हणजे परलोकात जाताना एकट्याने जाणार आहे, एकटा जाणार आहे माणूस. जर आपण म्हटलं की आपण इथेच राहू, आता जायचंच नाही घरी, शक्य आहे का ते.
होईल का ते शक्य? विचार करा महाराज. किती महाराजांनी दिवस रात्र नाही बघितले, माझ्या समोर सांगतोय मी, दिवस रात्र नाही बघितले साधकांसाठी. कायम तळमळ, कायम तळमळ, कायम तळमळ करत राहायचे ते. यांचा उद्धार कसा, म्हणजे कसं होईल? नामस्मरण करा, हे करा. कायम मला वाटतं साधक लोकांना कायम सांगत तुमच्या फोनवर कायम बसताय का, बसताय का, बसताय का. आता हे हरिपाठ वगैरे हे सगळ्या अवस्था आहे. जेव्हा बसत नाही ना, जो बसत असेल त्याला कळतात. आतमध्ये रुजतच ती अवस्था. मला असं होतं, भरला घनदाट हा दिसतोय, देवाची येद्वारी खरंच मुक्तिचारी साधी आहे. ह्या सगळ्या अवस्था तेव्हा होतात महाराज. खूप कळवळा, खूप कळवळा होता. येतो हिताचा कळवळा, हिताचा कळवळा, हिताचा कळवळा, हिताचा कळवळा. हातावरती काळा, हातावरती काळा, हातावरती काळा, हातावरती काळा. हिताचा कळवळा, 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 हिताचा कळवळा. हिताचा कळवळा, कळवळा संतांना, साधकांविषयी कळवळा असायचा त्यांचा. कायम कायम ते खरंच रात्र नाही, पर्णकुटी आहे. मला सांगा, कदाचित म्हणजे बरीच मंडळी होती पण आता दिसत नाही, कदाचित तिकडे असतील, ऐकत असतील. पर्णकुटी बांधली म्हणजे मला तरी आई वरच्यावर बोला, येत जा, येत जा, येत जा कशाला, या काही कार्यक्रम वगैरे मला सांगायचे, मंडळी बोलायची येत जा, येत जा. असं कधी झालंय का? का आम्ही शनिवार रविवार सुट्टी आहे, 2 दिवसाचं अनुष्ठान झालं, केलं का? मला तुपे महाराज काय झालं, केलंय का? 3 दिवसाचं अनुष्ठान, 7 दिवसाचं अनुष्ठान. हे काम करा, हे कार्य करा, आपला उद्धार, आपली सोडवणूक, हे काम, त्याचा वापर ह्या पद्धतीने करा. कीर्तन, भजन, गायन हे नादवायच्या गोष्टी हो, याच्याशिवाय परमार्थ होणार नाही. पण म्हणतो ना, आता गाडी आणली तर गाडी बाहेर ठेवली का, गाडी पण बरोबर आहे. साधन हे साधन आहे, साधन आहे. साधन साध्य प्राप्त झालं की साधन वजा होत. एकदा नामस्मरणावरती श्वासात बसलं, नाम निघून जात. मेरा भजन करे राम, हम बैठे आराम. देव म्हणजे ती ऑटोमॅटिक क्रिया होते, करायची गरज नाही. नाम बाद होत. काटा बाबा कायम दृष्टांत द्यायचे. काटा काढला आणि काटा म्हणजे परत भरल्यावर काढायला असा ठेवला, बरोबर आहे का? काढला का तो मोडून फेकून द्यायचा, तो पण मोडून फेकून द्यायचा, म्हणजे तो बाद होतो नामस्मरण तिथे. अजून काय ऐकत होतोय मी, एक दृष्टांत सांगतो. कधी कधी आपल्याला नामावरती, हा नाम चिंतन करत असाल, शास्त्र वाचन करत असाल, शास्त्र कृपा होते, नामाची कृपा होते. कारण आता ह्या अभंगामध्ये पहिल्या चरणात तो विचार आलेला आहे, कळेलच आपल्याला पुढे. पण सांगतो, एक मनुष्य म्हणजे खरा दृष्टांत, एक मनुष्य आऊतकरी आऊत हाकत होता. आऊत हाकता हाकता त्याचा हरिपाठ चालू होता आणि एक सज्जन गृहस्थ त्या रस्त्याने चालले होते, वारकरी त्या रस्त्याने चालले होते आणि ते महाराज चुकीचा हरिपाठ म्हणत होते. हरिपाठ म्हणजे शब्द चुकत होते बा. शुद्धता नव्हती, शिक्षण नसल्यामुळे जब पाठ झाला म्हणायला लागले. तर ते यांना खटकली ती गोष्ट. हे संस्थेचे विद्यार्थी ना, शिकलेले चांगले, खटकली. त्यांना सांगितलं, हो बाबा थांबा थांबा, हरिपाठ असा नाही हो, असा आहे, असं म्हणा, हा असं म्हणा माझ्या बरोबर, हा असं आहे, असं म्हणा. ठीक आहे, चुकला, माफ करा. शेतकरी आपले
मी असं म्हणेल आता. आणि तसं एकदा दोनदा म्हणून घेतलं आणि गोष्ट का लगेच येते का हो. तुकाराम महाराजांनी भामचंद्र डोंगरावर 100 वेळा भागवत वाचलं. माझं किती वेळेस झालंय, माझं एकदा जास्त जास्त 1.5 वेळा, म्हणजे कधी कधी उघडतो एकदा पूर्ण वाचून. तुकाराम महाराजांची गोष्ट म्हणून ते तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल आता त्यांच्या लक्षात, म्हणजे एवढ्या मोठ्या महाराजांनी 100 वेळा वाचलं म्हणजे विचार. त्यांच्या ते शेतकरी नाही लक्षात राहिलं, मग काय करायचं. काय मी चुकीचं म्हणत होतो, देवा माफ करा, मला माफ करा. आणि तो ग्रस्त निघून गेला. हरिपाठ परिणामी बंद झाला. याला वाटलं मी चुकीचं आहे, हरिपाठ बंद झाला. देव त्या वैष्णवाच्या स्वप्नात गेला आणि सांगितलं, जो पण तू काय उद्योग केलाय आज, ते पहिलं जाऊन जसा होता तसा तो मला आवडत होता, तू का त्याला शहाणपणा शिकवला. देवाने त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, त्याला सांग तू करत होता ते बरोबर होतं. गुरु चरणी ठेविता भाव. ते जे करीत तो माणूस थाडकन उठला झोपेमधून, सकाळी उठला पळत पळत त्या शेतकऱ्याचे पाय धरले. म्हणजे चुकलो, मला येत नव्हता, मी घरी जाऊन पाहिला तो तुम्ही म्हणते ते बरोबर होतं. सांगणार कसं महाराज, समजलं का. म्हणजे शहापूर सरळ आंबेकरांना समजली का ही गोष्ट, नसेल समजली तर म्हणतात तपेलं शिका, लहान पोर राहू नका. गुरुने जे सांगितलं ना 100% खरंच तेच, कशाला गुरु करायचं. तेच आहे सत्य, आहे ते सत्य. गुरुचरणी ठेविता भाऊ भेटणारच. मी सांगतोय, मला माहित नाही पण तरी मी सांगतोय. गुरु एकदा सांगितलं ना ते काही असू 100% तेच. म्हणजे कुणीतरी जाऊन काहीतरी सांगणार, अरे मी चुकलो होतो का. गुरुने सांगितलंय, विषय संपला. आईने सांगितलंय, हा बाप आहे बाबा, तुझा बाप, संपला विषय. तेवढंच का त्याच्या पुढे चौकशा होत्या का. डीएनएचे एक अमुक बऱ्याच आहे आता गोष्टी होत्यात का. तिथे संपत विषय, नाव लावलं. आणि हे काय ऋणानुबंध आजचं नाहीये, आळंदीपुरतं नाहीये, वर जाऊनही भेटायचंय बर का महाराज. आणि तुकाराम महाराज एकदा आले होते का, निळोबारायांसाठी आले, मुलीसाठी आले, संताजीसाठी आले का माती टाका आमच्या थोडी, तरच ते माहिती असेल कथा तुम्हाला. 3 वेळेस या आले ना. कुठे जातात ते, सधे वैकुंठ गेले, यावं लागतं. साधकांचं नातं असं असतं. जन्म तर आहेच आहे, देहापुरतं आहे, पण आता उपदेश तुम्हाला निर्गुणाला केलाय ना, उपदेश निर्गुणाचा केलाय. आता मी उपदेश चाललाय तो कसा आहे, निर्गुण आहे का सगुण आहे. शब्द दिसत आहेत का, निर्गुण आहे. मग निर्गुणाचं काम करा. निर्गुणच आहे आपण, निर्गुणच आहे, पण हे सगुणावरती, कपडे सगुण, देह सगुण, दिसतंय सगुण, सगुण आहे. पण खरं क्रिया कोण करतंय, नाद जो येतोय तो आवाज निर्गुण आहे का सगुण आहे. प्राप्ती कशाची पाहिजे आणि आनंद कशात आहे. पखवाट ठेवला सगुण, आनंद आहे का. माईक ठेवला, आनंद आहे का. निर्गुण आणि सगुण त्याच्या मधून क्रिया होऊन मग आनंद आहे. मग नाद आला. आणि नाद सांगता येईल का, सांगा बरं. कसं आहे, गोडी सांगता येईल का, कशी सांगा बरं. किती किलो काय असं माप, काही तापमापी आहे का. गुरुचरणी एकदा भाव ठेवला, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ,
तुकाराम म्हणे तेची फळ तुकाराम म्हणे तेची फळ निश्चयाचे तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ महाराज बोलायचे हो, तुम्हाला बोलायचे ना. कोण आहे आता बोलायला? मी जागा नाही घेऊ शकत, म्हणजे फक्त आरसा दाखवायचं काम करतो. किती बोलायचं शरद महाराजांना छान, म्हणजे कोण आहे आता बोलायचं? काय केल्याने बोलतील आता? आणि काय बोलत होते हो? का तू ट्रेन मधून उडी टाक असं बोलत होते, डोळ्यात उडी टाक असं बोलत होते, म्हणजे काय बोलत होते? बोलायला कोण आहे तुम्हाला आता? म्हणजे मला सुद्धा मी पण तुमच्यातलाच आहे, साधकच आहे. मला कायम उपदेश करायचे, अभ्यास कर, अभ्यास कर, चिंतन कर. नाही, मला ते कळलं की खरंय ते बोलत होते ते बरोबर आहे, बरोबर आहे. अभ्यास कर, चिंतन कर, मग उभा राहा कार्यक्रमाला. मला विषय नाहीये, हा विषय नाहीये हो आपल्याला. आणि हा विषय परत कसं झालं, काय झालं, माझा कार्यक्रम कसा झाला, कशी चाल गायली, झालं, फसलो का राहिलो, उद्धार करायचा आहे, कशाला याच्या पाठीमागे. हा ठीक आहे, प्रभूच्या आज्ञेने हा चालून आलं महाराज, तुम्ही कीर्तन करायचं, ठीक, काहीच नाही, त्याची आज्ञा आहे. तो कुणाच्या रूपाने, बुद्धीने, वृक्षाचे पान, मग तुम्ही नाकारणं तेच. आता हरिदास महाराज भांडेकर कार्यक्रम आहे, अरे म्हटलं दोघं आपण म्हणजे हरीचा, ठीक आहे. शरद महाराजांना म्हटलं की 1 तास तुम्ही पण करा, असं नको व्हायला. म्हणजे आता तयारी करा, नाही करा कार्यक्रम, चक्री कार्यक्रम, चक्री कीर्तन वगैरे. साधक तयार व्हा, म्हणजे तुम्ही तयार व्हा. सांगायचा मुद्दा आहे महाराज. आता बोलणार कुणी नाही, माझ्या बोलण्याचा राग मानू नका, पण जी वस्तुस्थिती सांगायचा प्रयत्न करतोय, ठेवायचा प्रयत्न करतोय, घ्यायचं द्यायचं आपल्या वाढून ठेवलंय. आणि वर्णन करून काय मिळणार नाही ना. खाणार, चावणार, गिळणार, मग पोटाला जाणार, आतमध्ये तृप्ती होणार, असंय. आता हे महाराजांनी वाढून ठेवलेलं आहे, आपल्याला फक्त पुढे न्यायचंय. आणि त्यांची कृपा आहे, यायला एवढं सोपं आहे. सोपं आहे का? मिळविली मांदी वैष्णवांची, सतत हे एवढं सोपं आहे का? मिळवणे मांदी, 4 माणसं येत नाही, 4 माणसं बोलायला गेलं तर येत नाही. त्यांची कृपा आहे. नाही म्हणायला श्रीपाद बाबा सांगायचे ना, नाही म्हणायला सोय नाही, आहेच, हेच, असंच, तेच खरं, शेवट, बस. त्याच्यावरच दृढ. ते माऊली पहिल्या चरणात सांगतात, ते काय नाव? एक तत्व नाम